नमस्कार मित्रांनो, मी निखिल बारवकर टेक्निक्स IT पॉईंटवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या पैकी बरेच जण व्यवसाय करतात, बिझनेस करतात. छोटा असो मोठा असो, बिझनेस हा बिझनेस असतो आणि त्या बिझनेसचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचा भाग हा असतो की आपल्या बिझनेसचं किंवा प्रॉडक्टचं मार्केटिंग. तर प्रॉडक्टचं मार्केटिंग व्यवस्थित झालं म्हणजे आपला बिझनेस व्यवस्थित होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल चालणारं ऑनलाईन मार्केटिंग प्रॉडक्टचं. त्याकरता सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत, ते तुम्हाला माहितीच आहेत. फेसबुक, लिंक्डइन, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप या प्रकारे आपण फुकटमध्ये किंवा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये लाखो लोकांपर्यंत पोहोचता येतं आपल्याला. तर हे प्लॅटफॉर्म खूपच चांगले आहेत. पण जर आपल्या प्रॉडक्टची ॲड जर व्यवस्थित झाली नाही, आकर्षक झाली नाही, तर आपला प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचूनसुद्धा आपला व्यवसाय चांगला होऊ शकत नाही. तर प्रॉडक्ट कुठलाही असो किंवा व्यवसाय कुठलाही असो, मार्केटिंग व्यवस्थित होणं खूप चांगलं आहे. आणि आपल्या प्रॉडक्टची ॲड किंवा जाहिरात चांगली होणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्याकरता कॅनवा हे एक खूप चांगलं सॉफ्टवेअर आहे किंवा खूप चांगली वेबसाईट ही आहे, canva.com, canva.com. हे ॲपच्या स्वरूपातसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ॲप डाउनलोड करू शकतात किंवा वेबसाईट देखील आहे. पण ॲपपेक्षा वेबसाईट वापरणं अधिक फायदेशीर आहे. काही छोटे फरक आहेत ॲप वापरणं आणि वेबसाईट वापरणं यात. काम तुम्ही दोघांमध्ये करू शकता, त्याबद्दल काही वाद नाही. पण थोडेसे बेनिफिट्स, 2-4 बेनिफिट्स चांगले आहेत वेबसाईटमध्ये ॲज कम्पेअर टू ॲप. तर आज आपण ते शिकणार आहोत. canva.com ही वेबसाईट वापरायची कशी आपल्या बिझनेसच्या मार्केटिंगसाठी. तर तुम्ही फर्स्ट टाईम युजर आहात, पहिल्यांदा व्हिजिट करत असाल वेबसाईटला, तर ऑब्व्हियसली तुम्हाला साईनअप करावं लागणार. ठीक आहे. तर साईनअपवर क्लिक करून तुम्ही साईनअप करू शकता तुमच्या गुगल अकाउंटने किंवा फेसबुक अकाउंटने किंवा इतर कुठला ईमेल असेल तुमचा, तो तुम्ही यूज करू शकतात. आता मी आधी हे यूज केलेलं आहे, मी ऑलरेडी रजिस्टर्ड युजर आहे, तर मी लॉग इन करणार माझ्या गुगल अकाउंटनी. तर मी आता माझ्या गुगल अकाउंटने या वेबसाईटला लॉग इन करतो आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे मी लॉग इन केलेलं आहे माझ्या अकाउंटला. तर हा आहे तुमचा canva.comचा वेबसाईटचा डॅशबोर्ड किंवा होम पेज तुम्हाला म्हणता येईल. इथे तुम्हाला सगळ्या टेम्पलेट्स ऑलरेडी अवेलेबल असतात. तुम्हाला फेसबुकवर ॲड करायची, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मोठा फायदा या सॉफ्टवेअरचा किंवा या वेबसाईटचा असा आहे की बिल्ट इन टेम्पलेट्स तुम्हाला अवेलेबल आहेत आणि त्या साईजमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे इंस्टाग्रामची पोस्ट करायची तर त्या इंस्टाग्रामच्या पोस्टची साईज तुम्हाला ऑलरेडी इथे दिलेली आहे. इथे तुम्ही बघू शकतात इंस्टाग्राम स्टोरी, याची ऑलरेडी साईज आहे, तुम्हाला रिसाईज करायची गरज नसते. तुम्हाला फक्त तुमची ॲड बनवायची किंवा तुमचं टेम्पलेट बनवायचं आणि ते पोस्ट करायचं आहे, बस एवढंच करायचं आहे. त्यामुळे खूप जास्त वेळ तुमचा वाचतो. इथे तुम्ही सोशल मीडियाचे इथे वेगवेगळे टॅग्स दिलेले आहेत बघा, तुम्ही ते सगळे बघू शकता. तुम्ही व्हिडिओज बनवू शकतात, तुम्ही PDF फाईल्स बनवू शकता, तुम्ही A4 डॉक्युमेंट्स बनवू शकतात हवे ते, तुम्ही इव्हेंट्स बनवू शकतात, फेसबुकची ॲड बनवू शकता, इंस्टाग्रामची, व्हॉट्सॲपचं स्टेटस, त्यानुसार तुम्ही तुमचे टेम्पलेट्स बनवू शकतात आणि त्यानुसार त्यांचे साईजेस असतात. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करायची अजिबात गरज नसते. आता इथे सोशल मीडिया जर बघितलं तुम्ही तर इंस्टाग्राम पोस्ट, इंस्टाग्राम स्टोरी, ॲनिमेटेड सोशल मीडिया, टिकटॉक बॅकग्राऊंड, फेसबुक पोस्ट, फेसबुक कवर, हे सगळे ब्लॉग ग्राफिक्स, हे सगळं म्हणजे ऑलरेडी त्या साईजमध्ये. यूट्यूब चॅनल आर्ट, ओके, पिंटरेस्ट, यूट्यूब थंबनेल, हे सगळं तुम्ही बनवू शकतात. आता सपोज मी टाकलं, फेसबुक टाकलं नुसतं, इथे सर्च केलं तर तुम्ही बघू शकता फेसबुक ॲड, फेसबुक ॲप ॲड, कवर, म्हणजे त्या साईजचं तुम्हाला सगळं मिळून जातं. आता मी समजा व्हॉट्सॲप टाकलं फक्त, व्हॉट्सॲप, ओके, व्हॉट्सॲप स्टोरी, व्हॉट्सॲप स्टेटस, ते स्टेटस मला सगळे येऊन जातं. आता सपोज कोलाज बनवायचं आहे मला, तर मी कोलाज नाव टाकणार फक्त, फोटो कोलाज, व्हिडिओ कोलाज, सगळं स्कूल कोलाज, त्याप्रमाणे टेम्पलेट्स तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल होऊन जातात. ओके, ते तुम्ही बघू शकतात. तर असे ऑलरेडी अवेलेबल असलेले किंवा बिल्ट इन टेम्पलेट्स त्यांनी बनवून दिलेले आहे. फक्त त्यात तुमचं टेक्स्ट तुम्हाला टाकायचं असेल किंवा डिझाईन कस्टमायझेशन तुम्हाला तुमचं करायचं आहे. ओके, महत्त्वाचे पार्ट मी याच्यात तुम्हाला सांगतो. ऑल युअर डिझाईन्स, तुम्ही ज्या डिझाईन्स बनवाल त्या ऑल युअर डिझाईन्स या टॅगमध्ये अवेलेबल होऊन जातील तुम्हाला. ओके, ब्रँड किट, क्रिएटर टीम, हे सगळं तुम्ही बघू शकतात. ओके, तुम्ही एखादा तुमचं फोल्डर बनवू शकता. सपोज इंस्टाग्रामच्या पोस्ट तुमच्या सगळ्या
ते इंस्टाग्राम नावाचं फोल्डर, फेसबुक नावाचं फोल्डर, त्यात सगळ्या पोस्ट त्याच्या असं तुम्ही तुमचे फोल्डर्स बनवू शकता. म्हणजे कॅटेगरायझेशन तुम्ही इथे करू शकतात. ओके, हे बघा युअर डिझाईन्स वगैरे सगळं इथे आलेलं आहे. इंस्टाग्राम पोस्टच्या सॅम्पल्स इथे तुम्हाला दिसत आहेत. फेसबुक पोस्टचे सॅम्पल तुम्हाला इथे दिसत आहेत, ते तुम्ही सगळे बघू शकतात. ओके, ऑल युअर डिझाईन्स. तर आता आपण एक पोस्ट करून बघू. ओके, तर हे बघा तुम्ही बघू शकतात की एक ॲड वर्क केलेलं आहे फेसबुकचं. परत वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड बनवलं आहे, वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ मी बनवलेला आहे. परत सर्टिफिकेट्स बनवून दिले होते, क्लासचं टेम्पलेट एक मी बनवून दिलेलं होतं. परत माझ्या पायथॉन सब्जेक्टसाठी सिलेबस स्ट्रक्चर मी बनवलेलं आहे, त्याची PDF फाईल मी इथे बनवलेली आहे. सर्टिफिकेट मी बनवून दिलेले होते. दिवाळीचं फेस्टिवलसाठी विश करायचं असेल तर ते तुम्ही इथे बनवू शकतात. टेबल ऑफ कंटेंट्स तुम्ही इथे बनवू शकतात. पाहिजे ते तुम्ही इथे बनवू शकतात. खूप काही अवेलेबल आहे. यूट्यूब थंबनेल्स मी इथे बनवलेले आहे. यूट्यूब इंट्रो व्हिडिओ मी इथे बनवलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणजे खूप काही तुम्ही करू शकतात. फक्त तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हिटीची गरज आहे. बाकी खूप काही गोष्टी इथे तुम्हाला अवेलेबल आहेत. ओके, तर हे तुम्ही बघितलं. आता मी ही एक सपोज ओपन केली फेसबुक ॲड वर्क. ओके, सपोज तुम्हाला फेसबुक, आता सपोज हे उदाहरण घेऊ आपण की घरगुती मास्क मी बनवतो समजा, आणि त्याची ॲड मला करायची आहे, त्याचं मार्केटिंग मला करायचं आहे. तर हे एक टेम्पलेट मी बनवलं होतं समजा. ओके, तर असंच टेम्पलेट आपण एक बनवून बघू आपल्यासाठी. ठीक आहे, तर फेसबुक ॲड बनवायची आहे. तर मी काय करणार, आता होमवर क्लिक करतो आणि मी फेसबुक टाकतो. ओके, फेसबुक टाकतो फक्त, आणि फेसबुक ॲड असं बनवतो मी. ओके, फेसबुक ॲड हे सिलेक्ट करतो. ठीक आहे, तर तुम्ही आता हे बघू शकतात की खूपच टेम्पलेट्स खूप मोठ्या प्रमाणात 100च्या वर टेम्पलेट्स इथे अवेलेबल आहेत. काही पेडसुद्धा आहेत. आता हे जे कॅनवा वेबसाईट आहे ती फ्रीसुद्धा अवेलेबल आहे आणि पेड व्हर्जनसुद्धा याचं अवेलेबल आहे. पेड व्हर्जनमध्ये तुम्हाला खूप सारे टेम्पलेट्स, खूप सारे डिझाईन, चांगल्या डिझाईन्स, व्हिडिओज, म्युझिक अवेलेबल होऊन जातं. पण फ्रीमध्ये पण खूप चांगल्यापैकी काम होतं. असं काही नाही की फ्रीमध्ये काही मिळत नाही. फ्रीमध्ये खूप चांगल्यापैकी काम होतं, ते तुम्ही यूज करू शकतात. आता हे एवढे सगळे टेम्पलेट्स अवेलेबल आहेत तुम्हाला. ओके, ते तुम्ही यूज करू शकतात. आता कुठलं घ्यायचं, कुठलंही घेऊ शकतो तुम्ही. पाहिजे ते टेम्पलेट्स घेऊ शकता, किंवा तुम्हाला स्वतःची डिझाईन स्क्रॅचपासून तुम्हाला स्वतःची डिझाईन बनवायची आहे तर तुम्ही एक ब्लँक टेम्पलेटसुद्धा क्रिएट करू शकता. तो काही इश्यू नाही. आता आपल्याला मराठीतून बनवायचं आहे तर त्याकरता मी हे ब्लँक टेम्पलेट घेऊ शकतो, किंवा तुम्ही पाहिजे ते घेऊ शकता आणि त्याच्यात चेंजेस करू शकता. ओके, सध्यापुरता आपण एक ब्लँक डॉक्युमेंट बनवून घेऊ. फेसबुक ॲडचं ब्लँक डॉक्युमेंट ओपन झालेलं आहे. याला मी नाव देतो निखिल स्टोअर. ओके, आणि सेफर साईड मी फेसबुक ॲड असं नाव देऊन ठेवतो. म्हणजे भविष्यात मला आठवलं नाही हे फेसबुक स्टोअर मी फेसबुकसाठी बनवलं होतं, इंस्टाग्रामसाठी ही पोस्ट होती, हे कळणार नाही. तर इथे मी ते देऊन ठेवतो, निखिल स्टोअर फेसबुक ॲड, FB ॲड. ओके, ठीक आहे. तर मी हे बघा इथे लगेच टेम्पलेट्स मला मिळालेले आहेत, तयार झालेले आहेत. कुठलंही घेऊ शकतो मी, किंवा नुसतं कलर बॅकग्राऊंडला द्यायचे असेल तर ते पण देऊ शकतो आपण. ओके, सपोज हा कलर घेतला. ओके, आणि त्याला जर आता सपोज काही बॅकग्राऊंड द्यायचं असेल. ओके, तर मित्रांनो, आता तुम्ही जे इमेजेस किंवा व्हिडिओज वापरता आणि ॲड करतात, तर अजून एक महत्त्वाची गोष्ट, जे फोटोज किंवा व्हिडिओज तुम्ही वापरतात ते कॉपीराईट फ्री पाहिजेत. ओके, एखादी इमेज समजा तुम्ही वापरलेली आहे, फॉर एक्झाम्पल आता याच्यात आहे का, ओके, इथे तुम्हाला दिसते. ठीक आहे, हे मी एक्झाम्पल म्हणून बनवलं आहे. आता हे बॅकग्राऊंडला जी इमेज दिसते तुम्हाला, ती इमेज कॉपीराईट फ्री पाहिजे. ओके, ती जर कॉपीराइटेड असेल आणि त्या ओनरनी, ह्या इमेजच्या ओनरनी, ह्या फोटोच्या ओनरनी जर बघितलं की बुवा ही इमेज त्याच्या परमिशनशिवाय तुम्ही यूज करत असाल, तर ती लीगल केस तुमच्यावर टाकू शकतो. ओके, तर यापासून वाचण्यासाठी तुम्ही त्या कॉपीराईट फ्री इमेजेस वापरल्या पाहिजेत. तर त्याकरता काय आहे, तर त्याकरता 2 वेबसाईट महत्त्वाच्या आहेत. बाकीच्या पण आहेत, त्या तुम्ही सर्च आउट करू शकता, पण 2 मी तुम्हाला सांगतो. ही pixels.com एक आहे आणि एक unsplash.com एक आहे. ओके, त्या तुम्ही यूज करू शकता आणि वापरू शकता तुम्ही तुमच्या कामासाठी. ओके, आता सपोज फूड मी टाकलं तर मला
खूप साऱ्या इमेजेस इथे पुढच्या मिळते. ओके, आणि त्या तुम्ही डाउनलोड करू शकता, यूज करू शकता. व्हिडिओज पण आहे इथे, फोटोज आहेत, व्हिडिओज पण अवेलेबल आहेत. ओके, आणि इंडियन फूड पाहिजे असेल तुम्हाला, इंडियन फूडसुद्धा तुम्ही बघू शकता. ओके, दुसरी गोष्ट इथे आता जे मित्र फोटोग्राफर असतील त्यांच्याकरता ही एक संधी आहे. unsplash.com, pixels.com सारख्या वेबसाईटला तुम्ही जॉईन करू शकता, साईनअप करू शकता. तुम्ही जर फोटोग्राफर असाल, तुम्हाला फोटो काढायची हौस असेल, हॉबी असेल, एक व्यवसाय नाही हॉबी असेल, किंवा व्यवसाय असला तरी प्रोफेशनल फोटोग्राफर तुम्ही असाल तरी ती इथे फायदाच आहे. इथे तुम्ही स्वतःचे फोटोज अपलोड करू शकता आणि तुमचे फोटोज इतर लोक यूज करू शकतात. यामुळे तुम्हाला स्वतःच्या फोटोग्राफीचं मार्केटिंग तुम्हाला करता येतं. ओके, आता या वेबसाईट ज्या आहेत त्या pixels.com, unsplash.com मी जेवढं यूज केलेलं आहे तेवढं मला ऑब्झर्वेशन माझं असं आहे की इंडियन कल्चरनुसारचे फोटोज यावर त्या प्रमाणात कमी आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल इंडियन पीपलचे, ओके, भारतीय माणसांचे फोटो इथे कमी प्रमाणात आहे. जर मला वापरायचे असतील तर मला ते फॉरेनर्सचे वापरावे लागतात. जसं सपोज मास्क घेतलं तर कसं होईल, किंवा चाइल्ड. ओके, चाइल्डचे फोटो, चिल्ड्रनचे फोटो मी जर इथे, हे बघा, ओके, इंडियन बेबीजचे फोटो त्या प्रमाणात खूप कमी अवेलेबल असतात जर आपल्याला ॲडसाठी यूज करायचे असतील तर. ओके, पण इकडे तुम्हाला ती संधी खूप मोठ्या प्रमाणात आहे की ट्रॅव्हलिंगचे, वेडिंगचे, किड्सचे, फूड्सचे हे इंडियन कल्चरनुसार अपलोड करू शकतात. त्याला तुमचा रिस्पॉन्स, तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो. आणि तुम्ही बहुतेक, मी अजून सर्च आउट केलं नाही, पण यातून सुद्धा तुम्ही तुमचा रेव्हेन्यू जनरेट करू शकतात. ही सुद्धा एक चांगली संधी आहे, तिथे बघू शकता तुम्ही pixels.com आणि unsplash.com. तर इथे तुम्ही आता घरगुती मास्क बनवण्याचा माझा सपोज व्यवसाय आहे, तर त्याकरता आता इथे बहुतेक दाखवलं होतं मी. इथे तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता. हे बघा, बॅकग्राऊंडला त्या इमेजेस आहेत मास्कच्या, त्या तुम्ही सपोज मग मी इथे मग मास्क टाकू शकतो, फेस मास्क. ओके, आणि ते सर्च आउट करून डाउनलोड करून मी यूज करू शकतो. ओके, हे बघा, हे असे फोटोज भरपूर मला अवेलेबल आहेत, ते मी डाउनलोड करून वापरू शकतो. तर असं समजा आपल्याला बनवायचं आहे. ठीक आहे, तर आपली मराठी वेबसाईट आहे, मराठी ॲड आहे आपली. तर मराठी मला यूज करायचं आहे. दुसरी आता गोष्ट आहे की मराठी टायपिंग मला करायचं आहे. मराठी टायपिंग कसं करणार, कीबोर्डवर अवेलेबल नसतं. तर सोपी गोष्ट ही तुम्हाला बहुतेक माहीत पण असेल. गुगल ट्रान्सलेट ओपन करायचं, मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची आणि डायरेक्ट टायपिंग करायचं. सपोज नाशिक शहर, इंग्लिशमध्ये टायपिंग करायचं, मराठीत येऊन जातं. इतकं सोपं आहे. दुसरी गोष्ट, नाशिक शहर, पुणे पाहिजे ते. आता जे मी वापरलं आहे ते घरगुती मास्क बनवून मिळते. ओके, बघा किती पटापट काम झालं, घरगुती मास्क बनवून मिळते. ठीक आहे, तर हे आपण सपोज इकडे टाकलं, कॉपी करायचं, पेस्ट करायचं, इथे पेस्ट करून टाकलं मी. ओके, त्याची साईज रिसाईज मी करू शकतो पाहिजे ती. ठीक आहे, 50 घेतो फॉर एक्झाम्पल असं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला वर्ड डॉक्युमेंटमध्ये किंवा इतर सॉफ्टवेअर्समध्ये मराठी फॉन्ट्स मिळत नाही. इथे त्यांनी मराठी फॉन्ट्स अवेलेबल करून दिले आहेत आणि छान छान आहेत. लिमिटेड आहेत मराठी फॉन्ट्स, पण खूप चांगले आहेत. ओके, आणि इंग्लिश फॉन्ट्स तर खूपच आहेत. फॉन्ट्सचं व्हेरिएशन खूपच भारी आहे यांच्याकडे. इथे मी सपोज सर्च बॉक्समध्ये, हे बघा, इथे हँडरायटिंगवाले फॉन्ट्स आहेत, कॉर्पोरेट फॉन्ट्स आहेत, ओके, डिझायनिंगचे फॉन्ट्स आहेत, भरपूर आहेत. आणि देवनागरी पण आहेत. आता मी इथे अवेलेबल आहेत, तर डायरेक्ट मी देवनागरी सर्च आउट करतो आणि देवनागरी म्हणजे मराठीतनं आपल्याला पाहिजे ते मिळू शकतात. ओके, हे बघा देवनागरी. आता मी सपोज हे करतो, असा फॉन्ट तुम्हाला कुठेच मिळणार नाही जो तुम्हाला कॅनवामध्ये. हा एक खूप चांगला बेनिफिट आहे. ओके, आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की ॲपपेक्षा वेबसाईट वापरणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की छोटे डिफरन्स, आता पहिला डिफरन्स असा आहे की मिळतील. ओके, तर हा जर ॲपमध्ये तुम्ही जर केलं, ॲपमध्ये होईल टाईप,
पण ॲपमध्ये कसं होतं तर इथे काही सिम्बॉल्स पण ॲड होऊन जातात ॲप जर वापरलं तर, पण ते वेबसाईटमध्ये ॲड होत नाही. ओके, आपण टायपिंग करत गेलो तर ते टाईप व्यवस्थित होतं. तुम्ही इथे पेस्ट कराल तर तिथे काही काही ठिकाणी मराठीमध्ये गोल सिम्बॉल्स येतात. ओके, तर ते सिम्बॉल्स वेबसाईटमध्ये येत नाही आणि ॲपमध्ये मग तुम्हाला ते एक्स्ट्रा वर्क होऊन जातं. ते काढत बसा, परत टाईप करा, काढत बसा, टाईप करा, तर ते एक्स्ट्रा वर्क होऊन जातं. तो वेळ इथे वाचतो वेबसाईटमध्ये. आणि दुसरी गोष्ट, वेबसाईटचा फायदा दुसरा असा आहे की आता सपोज घरगुती मास्क बनवून मिळतील. हे व्हाईट कलरमध्ये फॉन्ट आहे माझा, हा टेक्स्ट आहे. ठीक आहे, तर घरगुती मास्क हे मला सपोज ऑरेंज कलरमध्ये द्यायचं आणि बनवून मिळतील हे व्हाईट कलरमध्ये द्यायचं, तर ते पण होतं. ओके, म्हणजे अर्धा टेक्स्ट वेगळ्या कलरमध्ये, अर्धा टेक्स्ट वेगळ्या कलरमध्ये, असा हा फायदा इथे आहे. तो ॲपमध्ये होत नाही. ॲपमध्ये तुम्हाला कुठला तरी एकच कलर द्यावा लागतो तेवढ्या एक टेक्स्टला. ओके, एवढा एक टेक्स्ट आहे, घरगुती मास्क बनवून मिळतील, एवढा माझा एक टेक्स्ट आहे, तर त्याला पूर्ण मला एक तर व्हाईटच द्यावं लागेल किंवा ऑरेंजच द्यावं लागेल किंवा ग्रीनच, असं कुठलं तरी एकच देता येतो. तसं वेबसाईटमध्ये नाही आहे. वेगवेगळे फॉन्ट्स, कलर्स तुम्हाला इथे देता येतात. ओके, सपोज आता इथे मी कुठला देता येईल आपल्याला, ब्ल्यू. ओके, असा ब्ल्यू एक कुठेतरी टाकता आला मला. ओके, असं आपल्याला करता येतं. ठीक आहे, हवे ते फॉन्ट्स. आता दुसरा एक फॉन्ट जर बघितला, एक छान फॉन्ट आहे, हे बघा, यात्रा 1. हा पण एक मस्त फॉन्ट आहे. ओके, तर असे वेगवेगळे फॉन्ट्स तुम्हाला इथे यूज करता येतात. आर्या हा एक छान फॉन्ट आहे. ठीक आहे, तर असे वेगवेगळे फॉन्ट्स तुम्ही बघू शकतात, ते यूज करून बघू शकतात तुम्ही. आता याला इफेक्ट्स पण मला इथे देता येतील. इफेक्टमध्ये जर मी गेलो तर मला इथे शॅडो पण त्याला देता येईल. अशा वेगवेगळ्या प्रकारे मला ते यूज करता येतात. ओके, पाहिजे ते इफेक्ट्स तुम्हाला इथे देता येतात. ती एक दुसरी गोष्ट. ठीक आहे, आता इथे जे बघताय तुम्ही मास्क. ओके, आता हे मास्क घरीच बनवलेले आहेत. ओके, तर घरी बनवताना आपण त्याचे फोटो काढले होते मी. तर हे बघा, हे फोटो आहेत ओरिजिनल. तर जेव्हा फोटो काढले होते ते टेबलवर काढले होते. ओके, तर ते बॅकग्राऊंड क्रॉप करून मी ते इमेजेस टाकलेले आहेत. ते कशा टाकलेले आहेत तर त्याच्याकरता एक दुसरी लिंक आहे. हे सगळ्या लिंक्स मी तुम्हाला इथे देईल डिस्क्रिप्शनमध्ये. यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं असेल, त्या तुम्ही बघून घ्याल. ओके, तर हे एक लिंक आहे. दुसऱ्या पण लिंक तुम्ही यूज करू शकतात. मला माहिती असलेल्या मी तुम्हाला दाखवतोय सध्या एक्झाम्पल म्हणून. दुसऱ्या पण तुम्ही तुमच्या आवडीच्या यूज करू शकतात, तो काही इश्यू नाही. ओके, तर ही एक वेबसाईट, याची एक लिंक मी तुम्हाला देऊन ठेवेल. तिथे अपलोड केलं मी. ओके, बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी ही एक चांगली वेबसाईट आहे. ओके, तर एक कुठलं तरी सिलेक्ट करू आपण. हे एक सिलेक्ट केलं सपोज. ठीक आहे, हे एक मास्क सिलेक्ट केलं. ओके, अपलोड करू. ठीक आहे मित्रांनो, अपलोड केल्यानंतर हे बघा, ही ओरिजिनल इमेज आहे लेफ्ट साईडला. टेबलवर मी तो फोटोशूट केला होता, तर टेबल होता इथे, तर आता तो बॅकग्राऊंड ते निघून गेलेला आहे आणि हा मास्क मला दिसतो आहे असा. ओके, त्याला तुम्ही खाली इथे स्क्रीनमुळे दिसणार नाही, पण खाली एक झूम इन झूम आउटचा तुम्हाला ऑप्शन अवेलेबल होतो, ते तुम्ही यूज करू शकतात. ओके, इथे रिस्टोअर इरेजचा पण ऑप्शन आहे, तो तुम्ही यूज करू शकता. रिस्टोअर, सपोज मला बॅकग्राऊंड रिस्टोअर करायचं आहे. ओके, साईडला थोडंसं बॅकग्राऊंड दाखवायचं आहे, तर मी रिस्टोअर करणार. ब्रश साईज आहे सपोज, हे असं दाखवलं मी. ओके, एकदा बघून घ्या. हे बघा, इथे बॅकग्राऊंड लगेच राईट साईडला बॅकग्राऊंड दिसायला लागतं. ओके, रिस्टोअरनी. इरेज करायचं असेल तुम्ही इरेज करू शकता. ब्रश साईज मी जास्त घेतो आणि ते इरेज करून टाकतो. ओके, या प्रकारे आपण यूज करू शकतो. आता सध्या व्यवस्थित झालं नाही आहे, पण मी ते तुम्हाला आता आहे तसं आपण बघून घेऊ. ठीक आहे, त्याला बॅकग्राऊंड पण तुम्हाला अटॅच करता येतं. ठीक आहे, त्याला बॅकग्राऊंड तुम्हाला देता येतं, हवं तर. नसेल ठेवायचं तर नाही, नन ठेवायचं. ओके,
दुसरं आहे शॅडो. तुम्ही तुमच्या इमेजला शॅडो प्रोव्हाइड करू शकतात अशा प्रकारे. ओके. दुसरी शॅडोच्या नंतर आउटलाईन तुम्ही देऊ शकतात. व्हाईट आउटलाईन, जनरली व्हाईट आउटलाईन असते प्रॉडक्टला. ओके. अशा प्रकारे तुम्ही आउटलाईन देऊ शकतात. आणि काम झालं की डाउनलोडवर क्लिक करून ती इमेज डाउनलोड करून घ्यायची. आता PNG इमेज जेव्हा तुम्ही बॅकग्राऊंड काढून टाकतात एखाद्या इमेजचा, तर ती PNG इमेजमध्ये तुम्हाला स्टोअर करावी लागते. किंवा इतर इमेजेस त्या तुम्ही बघतात, जी माझी ओरिजिनल इमेज होती ती JPG फॉर्मॅटमध्ये होती, पण मी बॅकग्राऊंड काढलं आहे तर मी PNG फॉर्मॅटमध्ये ठेवणार आणि डाउनलोड करून घेणार. ठीक आहे. तर इकडे तुम्ही बघू शकतात मित्रांनो की PNG इमेज आपली जी बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर आहे ती काढून टाकलेली आहे. ओके. ती डाउनलोड केलेली आहे आणि ही वरती जी आहे ती ओरिजिनल इमेज आपली. ओके. अशा प्रकारे तुम्ही ते करू शकतात. आता पुढचं काम आहे की जी आपण आता डाउनलोड केली आहे PNG इमेज, ती आपल्याला आपल्या कॅनवा वेबसाईटमध्ये घ्यायची आहे. तर ती कशी घेणार? ठीक आहे. आता समजा आपल्याला डाउनलोड केलेली इमेज इथे यूज करायची आहे, तर आपण अपलोडमध्ये जायचं आहे. ठीक आहे. आपल्या मशीनवरच्या इमेजेस किंवा व्हिडिओज आपल्याला इथे आणायचे असतील तर अपलोड हा टॅग आहे त्यांचा. अपलोडवर क्लिक करायचं. इथे अपलोड मीडिया म्हणून बटन आहे, त्यावर क्लिक करून तुमच्या इमेजेस तुम्ही अपलोड करू शकता इथे. ओके. हे बघा मित्रांनो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे मी हे इमेजेस अपलोड केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आता समजा मी या इमेजेस मला ॲड करायचे असतील, मी फक्त क्लिक करतो त्याच्यावर आणि ती इमेज ॲड होऊन जाते. ओके. आणि पाहिजे तशी मी अलाइनमेंट त्याला करू शकतो. मला ही इमेज मोठी वाटते तर मी ती क्रॉप करू शकतो, फ्लिप करू शकतो. फ्लिप केल्याने फ्लिप हॉरिझॉन्टल वर्टिकल आहे तर ते मी यूज करू शकतो. ओके. इफेक्ट्स त्याला देऊ शकतो, ते सगळं तुम्ही बघू शकता. ओके. आता सपोज इथे मला मास्कची इमेज, आता ही बघा ही इमेज आहे जे मास्कच्या ॲडसाठी मी यूज करायची आहे सपोज. ओके. एक फॅमिली आहे, त्यांनी मास्क वापरलेले आहेत, तर मला ती सपोज बॅकग्राऊंडला न्यायची असेल तर मी काय करेल, राईट क्लिक करेल आणि रिप्लेस बॅकग्राऊंड हा ऑप्शन सिलेक्ट करेल. ओके. आता हे टेक्स्ट मला त्याच्यावर दिसत नाही आहे फॉर एक्झाम्पल, तर मला दुसरं काय करता येईल की मला ती थोडीशी इमेज ट्रान्सपरंट करावं लागेल. तर याकरता काय करायचं, इथे क्लिक करायचं ट्रान्सपरन्सीवर आणि कमी जास्त आपण ते करू शकतो. ओके. हवा तसं करू शकतो. आणि तो कलरही आपण बॅकग्राऊंडला आता ग्रे दिलेला आहे, तर हवा तो कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके. ठीक आहे. आणि सपोज मी इथे जर व्हाईट कलर याला देतो फॉन्टला, माझ्या टेक्स्टला, तर ते अजून योग्य दिसेल. ओके. पाहिजे तेवढा मोठा मी साईज त्याची मोठी करू शकतो. ओके. इमेज टाकली, ती कमी जास्त मला हवी तशी मी करू शकतो. ओके. ती मोठी वाटते मला, मी ती क्रॉप करू शकतो. ठीक आहे. असं मी इथे करू शकतो. ज्याप्रमाणे हे जी ॲड मी तुम्हाला दाखवतो आता ती त्याप्रमाणे आपण आपली ॲड बनवू शकतो. आता हे बघा अशा प्रकारे मग ती ॲड बनेल. ओके. मराठी टायपिंग कसं करायचं, इमेज क्रॉप कशी करायची किंवा बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं हे सगळं मी तुम्हाला दाखवलं. ओके. ती इमेज बॅकग्राऊंडला कशी न्यायची ते मी तुम्हाला दाखवलं. आता सपोज अशाच बॅकग्राऊंडचं किंवा अशाच डिझाईनचं सपोज आता मी इथे एलिमेंट्स पण टाकू शकतो मला हवे ते. इथे एलिमेंट्स तुम्हाला भरपूर अवेलेबल आहेत. ओके. लाईन्स पाहिजे तर लाईन्स तुम्ही ॲड करू शकता. सी ऑलवर क्लिक करायचं, त्याच्या भरपूर डिझाईन्स शेप्सच्या फ्रेम्सच्या अवेलेबल होतात. स्टिकरच्या ॲनिमेटेड स्टिकर्स पण अवेलेबल असतात. फेस्टिवलचे, वेडिंगचे भरपूर आहेत. तुम्ही सर्च कराल तसं तुम्हाला अवेलेबल होईल. ओके. तर समजा आता एलिमेंट्स जर इथे टाकायचे, मी तुम्हाला शेप इथे टाकायचा आहे कुठला आणि शेप यूज करायचा आहे तर तुम्ही यूज करू शकता. सी ऑलवर क्लिक करून तुम्ही अजूनही इमेजेस बघू शकता. तुम्हाला हवे तसे इमेजेस तुम्ही टाकू शकता. ओके. एलिमेंट्स तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. आता सपोज मी इथे मास्क टाकलं
ते मास्कच्या इमेजेस हे बघा, एलिमेंट सगळे आले फ्री, आणि हे जे असतात प्रो ते पेड व्हर्जनचे असतात, तुम्हाला त्याकरता पे करावं लागेल. ठीक आहे. तर फ्रीमध्ये पण बऱ्यापैकी अवेलेबल आहेत एलिमेंट्स, चांगल्यापैकी अवेलेबल आहेत काहींचे, ते तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला अजून व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्ही पेसुद्धा करू शकता. ओके. एलिमेंट घेतला आहे त्याप्रमाणे मला इथे त्याचा कलर पण चेंज करता येतो. ओके. हवा तो कलर मला इथे देता येतो त्याला. ठीक आहे. आणि हवा तसं मला यूज करता येतं. ओके. असे एलिमेंट्स भरपूर आहेत. हे एलिमेंट्स पण फार छान आहेत. यात फ्रेम्स आहे, फ्रेम्सचा एकदा मी तुम्हाला दाखवून देतो. फ्रेम्समध्ये तुम्हाला फोटो ॲड करता येतो. आता गोल फ्रेम आहे, सर्कल फ्रेम आहे, त्यात मला एक इमेज ॲड करायची आहे. सपोज एक फोटो ॲड करायचा आहे. चला हा फूडचा अवेलेबल आहे तर मी हा फूडचा इथे ॲड करतो. ओके. आणि त्यावर माऊस ओव्हर करतो. ओके. तर तिथे ती ॲड होऊन जाते. ओके. तर एक सर्कलची इमेज तुमची तयार होऊन गेली. ओके. अशा प्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. दुसरी गोष्ट, एलिमेंट्स दाखवले, फोटोज दाखवले, अपलोड्स कसे करायचे, टेम्पलेट्स अवेलेबल आहेत. तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक इथे अवेलेबल आहे. बॅकग्राऊंड म्युझिक थोड्या प्रमाणात अवेलेबल आहे, पेड व्हर्जनमध्ये जास्त अवेलेबल आहे, प्रो व्हर्जनमध्ये. पण तुम्ही तुमचं म्युझिकसुद्धा ते टाकू शकता, पण म्युझिकसुद्धा कॉपीराईट फ्री पाहिजे. ओके. हे लक्षात ठेवा. म्युझिक असो, व्हिडिओ असो, फोटो असो, तुम्ही कॉपीराईट फ्री वापरले पाहिजे. ओके. किंवा तुमचे ते स्वतःचे असले पाहिजे. ठीक आहे. आता इथे व्हिडिओ पण आपण वापरू शकतो, व्हिडिओज पण बनवू शकतो. सपोज आता मला ह्याच डिझाईन पाहिजे, ह्याच डिझाईनचं दुसरं पेज पाहिजे, तर मी काय करणार, डुप्लिकेट पेज इथे क्लिक करणार. ओके. किंवा दुसरं पेज पाहिजे पण ते ब्लँक पाहिजे, तर मी ॲड पेजवर क्लिक करणार. ओके. ॲड पेजवर क्लिक केलं तर ब्लँक येतं मला. ओके. आणि असंच दुसरी कॉपी याची पाहिजे असेल मला, तर दुसरी कॉपी म्हणजे 2 पेजेसची तुमची ॲड असेल, 3 पेजेसची असेल, तर तुम्ही हवे तेवढे पेजेस इथे बनवू शकता. ओके. आता मला सपोज इथे ही इमेज काढून टाकायची, मग डिटॅच, राईट क्लिक केलं, डिटॅच इमेज म्हटलो मी, डिलीट करून टाकली. आणि इथे सपोज मला व्हिडिओ टाकायचा आहे, तर मी या व्हिडिओवर क्लिक केला. ओके. व्हिडिओ ॲड झाला माझा आणि मी तो राईट क्लिक करून रिप्लेस बॅकग्राऊंड म्हणतोय. ओके. रिप्लेस बॅकग्राऊंड, हे बघा तो आता बॅकग्राऊंडला गेलेला आहे. त्याची ट्रान्सपरन्सी मी इथे ठरवू शकतो. त्याची ट्रान्सपरन्सी किती द्यायची ते मी इथे ठरवू शकतो. दुसरी एक गोष्ट सांगायची महत्त्वाची म्हणजे, आता सपोज मी 2 टेक्स्ट बनवलेले आहेत. ओके. 2 टेक्स्ट आहेत माझे हे वेगवेगळे, असं समजून घ्या. ठीक आहे. आता हा एक वेगळा टेक्स्ट आहे खालचा आणि हा वरचा वेगळा टेक्स्ट आहे. त्या दोघांना मला ग्रुपिंग करायचं आहे, तर मला काय करावं लागणार, मी ड्रॅग करतो त्या दोघांवर. ओके. असं ड्रॅग केलं आणि ड्रॅग केलं की इथे ग्रुप ऑप्शन येतो. ग्रुपिंग केलं इथे ग्रुप होऊन जाणार. मला जिथे अलाइनमेंट त्याची करायची आहे तिथे मी ती एकत्र करू शकतो दोघांची. ओके. असं करू. अनग्रुप करायचं आहे मला, सेपरेट करायचं आहे दोघांना, तर अनग्रुपवर क्लिक केलं, सेपरेट. बाकीचे फीचर्स तुम्ही बघू शकतात. ओके. असा व्हिडिओ तुम्ही, आता सपोज आता हा व्हिडिओ बनला आहे ॲक्च्युली. ओके. एक व्हिडिओ मी याच्यात वापरला आहे, म्हणजे 2 स्लाईडचा इथे व्हिडिओ बनलेला आहे ॲक्च्युली. ओके. आणि तो 15 सेकंदाचा आहे. ओके. हां. आता व्हिडिओ आहे तर ओरिजिनल व्हिडिओ हा आहे ओरिजिनली 10 सेकंदाचा, 10.4 सेकंदाचा. तो तुम्ही कमी पण करू शकता, क्रॉप पण करू शकता. ओके. सपोज मला पाहिजे 4 सेकंदाचा पाहिजे, मी 4 सेकंदाचा तो व्हिडिओ करून टाकला. ओके. आणि यांना ॲनिमेटसुद्धा तुम्ही करू शकता. सपोज ही स्लाईड घेतली मी पहिली. ओके. इथे ॲनिमेट होतं, इथे ॲनिमेट तुम्ही करू शकता. इथे ॲनिमेशनचे बिल्ट इन फीचर्स तुम्हाला अवेलेबल आहेत, कसं ॲनिमेट तुम्हाला करायचं आहे. आणि त्याचा एक स्लाईड शो तुम्ही बघू शकता. इथे क्लिक केलं मी. ओके. ह्या इथे तुम्हाला सिम्बॉल दिसतो. आता मी तुम्हाला दाखवत नाही कारण की व्हिडिओ थोडा मोठा होईल, तर तो स्लाईड शो तुम्ही तुमचा व्हिडिओ कसा होईल बनेल त्याचा एक प्रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. ओके. तुम्हाला कोणाला शेअर करायचं आहे शेअर करू शकता. नंतर सगळं काम झालं की तुम्ही डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. ओके. डाउनलोडसाठी पण भरपूर ऑप्शन्स आहेत. आता व्हिडिओ तुम्ही ॲड केलेला आहे तो MP4 व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. पाहिजे तेवढे पेजेस, आता आपण 2 पेजेस बनवले आहेत, दोन्हीच्या दोन्ही पाहिजे तर दोन्ही करू शकता, किंवा त्यातले काही एकच पेज पाहिजे तुम्हाला एक पेजसुद्धा डाउनलोड करू शकता. ओके. इतर फॉर्मॅट्स पण अवेलेबल आहे. PNG फॉर्मॅटमध्ये पाहिजे, JPG, PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा. ओके. सब्जेक्टचा सिलेबस किंवा रिझ्यूम म्हणा किंवा सर्टिफिकेट म्हणा, या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकता.
ओके, GIF फॉर्मॅट, हे सगळे फॉर्मॅट्स तुम्हाला अवेलेबल आहे. पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही स्टोअर करू शकतात. ओके, फक्त डाउनलोड करायची आणि तुमच्या फेसबुकवर तुम्ही ती ॲड पोस्ट करून टाकायची. तुम्हाला बाकी काहीही करायची गरज नाही. ओके, तुम्ही मग फेसबुकवर पेड प्रमोशनसुद्धा करू शकता. मग त्याकरता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, अमाऊंट तुम्हाला पे करावी लागेल. पण कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे खूप प्रभावी साधन तुम्हाला अवेलेबल आहे. ओके, फेस्टिवलसाठी, फूडसाठी, वेडिंगसाठी, टेक्नॉलॉजी रिलेटेड, ॲग्रिकल्चर रिलेटेड सगळ्या प्रकारचे फोटोज तुम्हाला अवेलेबल होतात. हे सगळे तुम्हाला कॅटेगरी तुम्ही बघू शकता, नेचर, प्लांट्स, रेन. ओके, इथे बॅकग्राऊंडचे सुद्धा एक टॅग आहे. परत मोरमध्ये तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इमोजी पण ॲड करता येतात, गुगल मॅप्स ॲड करता येतं, QR कोड ॲड करता येतं. तर ते तुम्ही थोडंसं सर्च आउट तुम्ही स्वतःनी केलं तर बरं राहील. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता. शेवटचा पॉईंट मित्रांनो, तुम्ही जर फर्स्ट टाईम यूजर असाल तर तुम्ही साईनअप कराल. ओके, साईनअप करताना तुम्ही, माझी एक रिक्वेस्ट राहील की तुम्ही माझी लिंक, मी आता साईनअप करताना रेफरल लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो डिस्क्रिप्शनमध्ये. ती रेफरल लिंक तुम्ही जर वापरली तर चांगलं राहील, कारण की त्याचा फायदा मला मिळेल. आणि तुम्ही ज्या पुढे तुमच्या फ्रेंड्सला रेफर कराल तेव्हा त्यांना तुमची लिंक रेफर करायला लावा. ओके, इथे रेफर फ्रेंड्समध्ये ठीक आहे, ही जी लिंक आहे इथे अवेलेबल, canva.com जॉईन निखिल बारोकर. तुम्ही फर्स्ट टाईम जेव्हा जॉईन कराल या वेबसाईटला त्यावेळेला माझी लिंक कृपया रेफर करा. ओके, त्यामुळे मला फायदा होईल, कारण की रेफर फ्रेंड्स गेट फ्री प्रीमियम फोटोज. तर कदाचित असं होईल की जास्तीत जास्त मित्रांनी ते हे केलं, शेअर केलं, रेफरन्सेस यूज केले तर प्रीमियम फोटोज आपल्याला फ्रीली अवेलेबल होऊ शकतात. ओके, 1 कॅनवा क्रेडिट, माझं एका फ्रेंडनी माझी रेफरन्स लिंक यूज करून साईनअप केलं होतं, त्याच्यामुळे 1 कॅनवा क्रेडिट मला मिळालेलं आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही जास्तीत जास्त मित्रांनी ते रेफर केलं तर मला अजून फायदा होईल आणि तुमच्या मित्रांना तुमचा फायदा होईल. ओके, तर अशा प्रकारे ही canva.com ही एक वेबसाईट आहे. मी फ्री फोटोज कुठून घ्यायचे ते पण तुम्हाला सांगितलं. unsplash.com, pixels.com, मराठी टायपिंग तुम्ही गुगल ट्रान्सलेट यूज करू शकतात. तर असं तुमचं काम पटापट तुम्ही करू शकतात आणि तुमच्या प्रॉडक्टचं मार्केटिंग तुम्ही लवकरात लवकर कमी पैशात करू शकता. ठीक आहे, तर अजून काही यावर अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते मला सांगू शकतात. मी अजून काही व्हिडिओ तुम्हाला बनवून देऊ शकतो. ओके, काही अडचण असेल तर कमेंट करा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेल. ओके, आणि प्लीज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमचं काहीही फीडबॅक असेल प्लीज कमेंटमध्ये तो फीडबॅक मला प्रोव्हाइड करा. ओके, थँक्यू.